में पिट जाएंगे ये लोग। बोला हाँ आपका क्या है हो गया। पंतप्रधानांनी काल भारत पाक युद्ध आणि निर्माण झालेली परिस्थिती यावर विस्तृत निवेदन केलं। त्यात ते असं म्हणत आहेत की व्यापार, दहशतवाद आणि बोलणी ही एकत्र होणार नाही। नरेंद्र मोदींच्या अण्वस्त्राची भीतीही दाखवली। मग सीजफायर शस्त्रसंधी युद्धबंदी का केली? मोदींचं भाषण हे एक नंबरचं बकवास भाषण, हे विजेत्या राष्ट्राच्या प्रमुखाचं भाषण नव्हतं। आमचं सैन्य, आमचं हवाई दल, आमचं नौदल हे पूर्ण पाकिस्तान तोडण्याच्या तयारीमध्ये असताना तुम्ही अवसान घात केला आणि त्यांना थांबवलं, नाही तर पाकिस्तानचे 2 टक्का झाले असते पुन्हा एकदा। पण काल माझ्या लक्षात आलं नरेंद्र मोदी, अमित शहा हे फक्त राजकीय पक्ष तोडू शकतात ईडी आणि सीबीआयच्या मदतीने। यांची हैसियत, यांची लायकी ही फक्त पक्ष तोडणं, पक्ष विकत घेणं एवढीच आहे। पाकिस्तान तोडण्याची हिंमत यांच्यात नाही। हिंमत असती तर कालच्या 2 दिवसामध्ये पाकिस्तान तुटला असता। सैनिकांची तयारी होती, पण डोनाल्ड ट्रम्प पुढे यांनी शेपूट घातला। आता हे लोक तिरंगा यात्रा काढतायत काहीतरी, मला कळलं कोणता तिरंगा? भारताच्या तिरंगाला हात लावण्याची यांची लायकी नाही आहे। यांनी अमेरिकेचा झेंडा हातात घ्यावा आणि काढावं। काही ते यात्रा काढतायत ना कुठे, आणि अमेरिकन एम्बॅसीची परवानगी घ्यावी या भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांनी। अमेरिकेचा झेंडा घ्यावा आणि मोदीबरोबर ट्रम्पचा फोटो लावावा। वीर सावरकर वगैरे वगैरेची नावं घेत असतात, अधिकार नाही। वीर सावरकरांचं स्वप्न साकार करण्याची संधी होती यांना, अखंड हिंदुस्थानचं। काय केलं? व्यापार काय केलं? तर व्यापार केला कोणासाठी? गौतम अडाणीसाठी, अंबानीसाठी व्यापार केला। व्यापार मोठा, देश मोठा नाही यांच्यासमोर। भविष्यात सगळे सौदे बाहेर येतील। आज राहुल गांधींची पत्रकार परिषद आहे, तेही काही गोष्टी बोलणार आहेत। शरद पवारांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी, इंडिया आघाडी अस्वस्थ आहे का? अजिबात नाही। आमची भूमिका आम्ही मांडतो, काँग्रेसची भूमिका काँग्रेस मांडतात। आज राहुल गांधी बोलतायत नाही, काल तुम्ही सगळे म्हणत की विशेष अधिवेशन बोलवावं। शरद पवार काल प्रतिक्रिया देताना असं म्हणाले की विशेष अधिवेशन बोलवलं तरी संरक्षणासंदर्भात चर्चा करताना काही मर्यादा येत असतात, त्यामुळे संरक्षणासंदर्भात चर्चा करताना कोणत्याही मर्यादा येत नाहीत। जर आमच्या देशाने अमेरिकेसमोर गुडघे टेकलेले आहेत, आमच्या देशाचं नेतृत्व तिथे बसून ट्रम्प करतो आहे, त्याच्यावरती जर आम्ही चर्चा करणार नसतो तर चर्चा करणार। यापूर्वी चीन 1971चं युद्ध असेल, 65चं युद्ध असेल, संसदेमध्ये सविस्तर झालेली आहे। शरद पवार पूर्णपणे एक वेगळ्या भूमिकेत दिसत आहेत। इंडिया आघाडीसोबत असून सुद्धा पूर्णपणे या परिस्थितीमध्ये सरकारला आपण पाठिंबा द्यावा, सरकारला ते अद्याप अंधारात आहेत। त्यांची राष्ट्रभक्ती वेगळ्या लेवलची आहे, आमची राष्ट्रभक्ती टोकाची आहे। आम्ही नरेंद्र मोदी, अमित शहा आणि त्यांचे सरकार हे राष्ट्रभक्तीचं ढोंग करत आहे आणि राष्ट्रभक्तीचा अपहार करत आहे। देश विकला जातो आहे अमेरिकेला, आणि पाकिस्तानशी ज्या पद्धतीनं सौदेबाजी झाली अंडर द टेबल, त्याच्यावरती आम्ही बोलणार। नरेंद्र मोदी आणि अमित शहानी यापुढे देशाला राष्ट्रभक्तीचं प्रवचन देऊ नये। त्यांनी शरद पवारांनी अमेरिकेच्या मध्यस्थीविषयी नाराजी आहे, त्यांनी अधिक जोरात बोललं पाहिजे। त्यांनी जोरात बोललं पाहिजे। आज राहुल गांधी बोलतील, त्यांनी ते ज्येष्ठ नेते आहेत, ते महत्त्वाचे नेते आहेत, ते या देशाचे संरक्षण मंत्री होते, त्यांच्या बोलण्याला महत्त्व आहे। त्यांनी इतर कोणाची पर्वा न करता त्यांनी परखडपणे आपलं मत मांडलं पाहिजे। पण राऊतसाहेब, कालपासून तुम्ही जे ट्विट करता ही सूचक ट्विट आहे। काल पंतप्रधानांच्या भाषणाआधी केलेलं ट्विट आणि तो फोटो, आणि आज सकाळी तुम्ही वाघाचं कातडं आणि लांडगा असं केलेलं ट्विट, काय सुचवायचं काय आहे? या लोकांच्या भावना आहेत आणि मोदींच्या भक्तांच्या भावना या आहेत।
अंधभक्तांचं मला माहीत नाही, पण भक्तांच्या भावना याच आहेत की मोदींनी बुच लावला म्हणून देशाचा. महाराष्ट्रातले काही विषय आहेत. एका बाजूला तुम्ही असं म्हणता आहात की राज ठाकरेंकडून पुढच्या प्रतिसाद, पण आत्ताच उद्योग मंत्री उदय सामंत हे राज ठाकरे यांच्या भेटीला गेलेले आहेत. त्यांना आहे की ते त्या विभागातून जात होते, त्यावेळेस त्यांनी राज ठाकरेंना फोन केला. राज ठाकरे त्या वॉर्डाचे नगरसेवक, उदय सामंत त्या वॉर्डाचे नगरसेवक आहेत का शिवाजी पार्कचे? काय शाखा प्रमुख आहेत, सतत त्या रस्त्याने जातात. आम्हाला नाहीत, आम्हाला गल्ल्याबोळ माहिती आहे. उदय सामंत नंतर आले या मुंबईत दादरला. शिवसेना भवन आहे तिथे, सामनाचं ऑफिस आहे तिथे, मार्मिकचं ऑफिस होतं तिकडे. बरं, रस्ते आम्हाला माहिती आहेत, जास्त माहिती आहे. आणि उत्तम खिचडी प्रकाशमध्ये आस्वादमध्ये मिळते. रावसाहेब, हे जरी असलं तरी दोन राजकीय नेते भेटतात. एका बाजूला उदय सामंत हे राजकीय नेते नाहीत. उदय सामंत इज नॉट अ पॉलिटिकल लीडर. ते मंत्री आहेत. ते एकनाथ शिंदे गटातले एक मंत्री आहेत असं मी मानतो. मीडिएटर पण बघा, मी त्याच्या संदर्भात काही बोलणार नाही. हा विषय खुल्या चर्चेचा नाही. राज ठाकरे यांनी भूमिका व्यक्त केली होती उद्धव ठाकरे साहेबांसंदर्भात. आम्ही त्यांना सकारात्मक प्रतिसाद, त्याच्यावर आम्ही त्यांच्याकडून दुसऱ्या प्रतिसादाची वाट पाहत आहोत. आम्ही शांत आहोत. नाही, पण त्यांची जी काही नेते मंडळी आहे किंवा त्यांच्या पक्षात आम्ही राज ठाकरेंना मानतो. ते असं म्हणतात की त्या मुलाखतीत असा कुठलाही युतीचा, राजकीय युतीचा प्रस्तावच नव्हता. त्यांनी तसं सांगावं. अर्थ वेगळा, अर्थ वेगळा. सन्माननीय राज ठाकरे यांनी तसं सांगावं. त्यांनी सांगावं ना तसं. आम्ही लोकभावनेचा आदर केला, आम्ही प्रतिसाद. आतापर्यंत आमच्यावरती आरोप होत होते की तुम्हाला हे एकत्र येणं नको आहे दोघांचं किंवा ठाकरे कुटुंबाचं. आता आमच्या मन खुलं आहे. आमचं मन प्रभू श्रीरामाचं मन आहे, हनुमानाचं मन आहे, मोकळं मन आहे. अजित पवार, शरद पवार बंद दाराआड चर्चा करताना आतापर्यंत पाहायला मिळाले. व्यासपीठावर बऱ्याच वेळा बघा, सरकारी कार्यक्रम, राष्ट्रवादी काँग्रेस आज बैठकही आहे. बैठक आहे. महापालिका निवडणुका आणि गटांनी एकत्र यावं या संदर्भात देखील होतंय का की राष्ट्रवादी काँग्रेस एक आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडी काहीशी अस्वस्थता आहे. महाविकास आघाडीमध्ये कोणतीही अस्वस्थता नाही. शिवसेना शिवसेनेच्या मार्गाने चाललेली आहे, काँग्रेस काँग्रेसच्या मार्गाने झालेली आहे, शरद पवार त्यांच्या मार्गाने चालले आहेत. महाविकास आघाडी ही निवडणुका विधानसभा आणि लोकसभासाठी निर्माण झालेली एक रचना होती. भविष्यामध्ये ती तशीच राहील. तिन्ही पक्ष आपापल्या मार्गाने, प्रत्येकाच्या विचार मार्गाने चालणं जास्त कशाला, कशा करता एकाच विचारानं चाललं पाहिजे. शिवसेनेचा विचार वेगळा आहे, राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका वेगळी आणि काँग्रेसची भूमिका वेगळी आहे. आम्ही या देशातल्या हुकुमशाहीचा पराभव करण्यासाठी एकत्र आलो आणि ती आमची भूमिका काय भविष्यात सोबत दिसणार का? नक्की महाविकास आघाडी मजबूत आहे. पवार साहेब असं म्हणतात की आज इंडिया आघाडी सक्रिय नाही असं त्यांनी थेट. आम्ही सगळे वेगळे वेगळे सक्रिय आहोत म्हणजे इंडिया आघाडी सक्रिय आहे. मी सक्रिय, उद्धव ठाकरे सक्रिय आहे, शरद पवार सक्रिय आहेत, राहुल गांधी सक्रिय आहेत, आप पक्ष सक्रिय आहे, तिकडे तेजस्वी यादव सक्रिय आहेत, सक्रिय आहेत. प्रत्येक ठिकाणी आपापल्या मंचावर सक्रिय आहे म्हणजे इंडिया आघाडी सक्रिय आहे असं मी मानतो. धन्यवाद. बीजेपी शरद पवार के साथ नहीं चल रही है, गलत इन्फॉर्मेशन. बीजेपी कैसी चलेगी शरद पवार जी के साथ? नहीं, वो कार्यक्रम सरकार का कोऑपरेटिव डिपार्टमेंट का कार्यक्रम था और शरद पवार इस क्षेत्र के दिग्गज नेता हैं, समझा. और की बात है और पूरा एक नॉन पॉलिटिकल मंच है और हमारा पूरा ध्यान है, हमारा पूरा फोकस है क्या चल रहा है.
मीडिया से ज़्यादा हमारे पास खबरें होती है। सर एक और मीटिंग आज भी हो रही है राज ठाकरे के साथ उदय हाँ, सामंत, राज ठाकरे के साथ उदय सामंत की एक और मीटिंग हो रही है। आपको मीटिंग पहले हो गई, आपको बात करें। मीटिंग हो गई, खत्म हो गई। अब दूसरी खिचड़ी खाने को कहाँ गए मुझे मालूम नहीं है। चलिए, वो दूसरी खिचड़ी के लिए गए हैं, इसलिए तो खिचड़ी बोलते हैं ना। सबका